लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये आज नवीन प्रकरण आहे तद्धित प्रकरण. अथ तद्धिताः तत्र आदौ साधारण प्रत्ययाः ठीक. तर तद्धित अथ समास प्रकरण समाप्त झाल्यानंतर आता तद्धित प्रकरणाला आरंभ करत आहे. तद्धित ही एक संज्ञा आहे. काय जी तद्धित ही एक काय आहे? संज्ञा आहे. अष्टाध्यायीमध्ये एक सूत्र गेलं आहे तद्धिताः. चौथा अध्याय पहिलं सूत्र आहे, पहिला पाठ 76 नंबरचं सूत्र आहे. त्या सूत्राचा अधिकार जिथपर्यंत चालतो तिथपर्यंत ज्या ज्या प्रत्ययांचं विधान केलेलं आहे त्या त्या प्रत्ययांची एक संज्ञा आहे. कोणती? तद्धित संज्ञा आहे. काय संज्ञा आहे जी? तद्धित संज्ञा आहे. आणि त्या तद्धित प्रकरणाच्याच अंतर्गत छोटे छोटे प्रकरण आहेत. त्यामध्ये अगोदर साधारण प्रत्यय काय आहेत त्याचा विचार या प्रकरणात केला जात आहे. ठीक आहे ना. तर सूत्र आहे समर्थानां प्रथमाद्वा. समर्थानां प्रथमाद्वा हे अधिकार सूत्र आहे 4:1:82. समर्थानां षष्टीचं बहुवचन, प्रथमात पंचमीचं एकवचन, वा अव्यय. खाली दिलंय इदं पदत्रयम् अधिक्रियते प्राग्दिश इति यावत्. बोला. इदं पदत्रयम् अधिक्रियते प्राग्दिश यावत्. ठीक. तर समर्थानां प्रथमाद्वा या सूत्रामध्ये 3 पद आहेत. समर्थानां, प्रथमात आणि वा या तिन्ही पदाची अनुवृत्ती चालते, अधिकार चालतोय. कुठपर्यंत चालतो याचा अधिकार? तर वृत्तीमध्ये दिला आहे प्राग्दिश इति यावत. म्हणजे अष्टाध्यायीमध्ये एक सूत्र येतं प्राग्दिशो विभक्ती असं सूत्र येतं. त्याचा नंबर आहे 531. त्याचाच उल्लेख केला इथं वृत्तीमध्ये प्राग्दिश. प्राग्दिश शब्दाने घ्यायचं प्राग्दिशो विभक्ती हे सूत्र. त्याचा नंबर आहे 531. म्हणजे 4:1:82 पासून तर ते 5:3:1 आहे का 4 आहे 5:3:4 आहे वाटतं. अष्टाध्यायीत पाहून घ्या. 5वा अध्याय 3रा पाद आणि 4थं सूत्र प्राग्दिश विभक्ती. बघून घ्यायचे नंबर असेल 1 असेल किंवा 4 असेल. 5:3 ना 5:3 पहिलं सूत्र आहे प्राग्दिशो विभक्ती 5:3:1. इथपर्यंत अधिकार चालतोय. झालं जी. चला. तर काय सांगत आहे की इदं पदत्रय म्हणजे या 3 पदांचा प्राग्दिशो विभक्ती या सूत्रापर्यंत अधिकार चालतो. अधिकार सूत्रांचा स्वतः असा विशेष काही अर्थ नसतो. त्याच्यानंतर येणारे जे विधी सूत्र आहे त्या विधी सूत्राशी एकरूप होतात. हे कोण? अधिकार सूत्र. आणि मग त्याचा काय बनत असतो? अर्थ बनत असतो. ठीक आहे ना जी. चला. तरी पण या सूत्राचा अर्थ आपण लिहूया. लिहा. समर्थ पदामध्ये जे समर्थ पद प्रथम उच्चारित असेल त्याच्याबरोबर
किंवा त्याच्या पुढे विकल्पाने पुढे येणारे तद्धित प्रत्यय होवोत. तद्धित प्रत्यय होवोत. ठीक आहे. समर्थ पदामध्ये जे समर्थपद प्रथम उच्चारित असेल त्याच्या पुढे, म्हणजे प्रथम उच्चारित म्हणजे कुठं, तर पुढे कळेल याचा अर्थ. विधी सूत्र जेव्हा येतील ना तिथं त्याच्यात लक्षात येते. तर त्या पदांच्या पुढे विकल्पाने काय होत जी तद्धित प्रत्यय होत, असा या सूत्राचा अर्थ झाला एवढं. आता एक पुढं सूत्र येत आहे. सूत्र आहे अश्वपत्यादिभ्यश्च. विधी सूत्र आहे 4:1:84. अश्वपत्यादिभ्य पंचमीचं बहुवचन, च अव्यय. एभ्यः अन स्यात् प्राग्दिव्यतीयेषु अर्थेषु. बोला. ठीक आहे जी. चला. एभ्य म्हणजे काय, तर सूत्रात आलेलं पद अश्वपत्यादिभ्य. एभ्य म्हणजे काय, अश्वपत्यादिभ्य. अश्वपती इत्यादी एक शब्दांचा समूह आहे, गण आहे. ठीक आहे ना. लघुमध्ये पाठीमागे दिलेले आहेत गण म्हणून. ठीक आहे ना. तर अश्वपत्यादी गण आहेत. तर अश्वपत्यादी गणामध्ये आलेले शब्द त्या शब्दांच्या पुढे तद्धित संज्ञक अन प्रत्यय होत. ठीक आहे ना जी. एभ्य अन स्यात्. पण कुठपर्यंत, कोणत्या अर्थामध्ये, प्राग्दिव्यतीयेषु अर्थेषु. ठीक आहे ना. प्राग्दिव्यतीयेषु अर्थेषु म्हणजे काय हो, तर थोडं लिहूया आपण. अगोदर सूत्राचा अर्थ लिहा, नंतर प्राग्दिव्यतीयेषु हे काय आहे याच्यावर टिप्पणी लिहूया. तर लिहा. अश्वपती गणामध्ये जे शब्द आहेत, अश्वपत्यादी गणामध्ये जे शब्द आहेत त्या शब्दांच्या पुढे प्राग्दिव्यतीय अर्थामध्ये तद्धित संज्ञक, प्राग्दिव्यतीय अर्थामध्ये तद्धित संज्ञक अन प्रत्यय होवोत. अन प्रत्यय होवोत. ठीक आहे जी. वरून अनची वृत्ती आलेली आहे, कारण अश्वपत्यादिभ्यश्च या सूत्राच्या वरचं सूत्र आहे अष्टाध्यायी क्रमानुसार प्राग्दिव्य तो अन, तिथून अनची अनुवृत्ती आलेली आहे. झालं जी. लिहिलं सूत्राचा अर्थ. आता प्राग्दिव्यतीय काय आहे हो, तर लिहा खाली टिप्पणी. अष्टाध्यायीमध्ये उदाहरण चिन्हात लिहा. तेन दिव्यती खनती जयती
दिव्यति खनति जयति जितम. नंबर लिहा 442. उतरणचिन्ह बंद. सूत्रापर्यंत नंबर 1 तस्यापत्यम. नंबर 2 तेन रक्तम रागात. तेन रक्तम रागात. नंबर 3 तत्र जातः. तत्र जातः. नंबर 4 तत्र भवः. इत्यादी जे अर्थ सांगितलेले आहेत त्यांना प्राग्दिव्यतीय अर्थात तेन दिव्यति इत्यादी सूत्राच्या अगोदर पर्यंतचे अर्थ असे म्हणतात. त्या अर्थांमध्ये कंसातल्या तस्यापत्यम इत्यादी कंस बंद. कंसातल्या तस्यापत्यम इत्यादी कंस बंद. झालं. अर्थांमध्ये तद्धित संज्ञक अन आदि प्रत्यय होतात. अन आदि प्रत्यय होतात. झालं. बघा आता प्राग्दिव्यती अर्थ म्हणजे काय बरं, तर सूत्र अष्टाध्यायीमध्ये कोणतं, तेन दिव्यती खनती जयती जितम. त्याच्या अगोदर पर्यंत जेवढे अर्थ सांगितले, जे अर्थ सांगितले आहे, या अर्थात होत, त्या अर्थात होत, तद्धित प्रत्यय त्या अर्थात हो आणि तद्धित प्रत्यय होत, मग त्या साऱ्या अर्थांना काय म्हणायचं, प्राग्दिव्यती. दिव्यती याच्या अगोदर पर्यंतचे अर्थ. कोण आहेत ते असे, उदाहरण दिलं तस्यापत्यम आहे की नाही. तस्यापत्यम त्याची संतान. पुन्हा तेन रक्तम रागात तेन त्याच्याने रंगलेला. तत्र जात तिथं झालेला. तत्र भव तेथे होणारा वगैरे असे जे अर्थ आहेत येणारे सारे क्रमाने त्या अर्थांना काय म्हटलं गेलं आहे, प्राग्दिव्यतीय अर्थ. बरोबर आहे की नाही. या प्राग्दिव्यतीय अर्थामध्ये कोणता प्रत्यय सांगितला या सूत्राने, अन. कोणत्या शब्दांना, अश्वपती इत्यादी शब्दांना. अश्वपती इत्यादी गण आहे, शब्दांचा समूह आहे. त्या गणात आलेले जे शब्द त्यांना प्राग्दिव्यती अर्थामध्ये प्रत्यय होतो. तद्धित संज्ञा कोणता, अन प्रत्यय होतो. लागलं एवढं तात्पर्य कळालं. चला आता सूत्राचा अर्थ लिहिला. तर याने उदाहरण दिलंय पुढे. अश्वपते हे अपत्यादी अश्वपतम वगैरे. तर त्या उदाहरणाची प्रक्रिया आपण आता करणार आहोत. त्यापूर्वी
थोडस लिहूया आपण. लिहा, एक टिप्पणी म्हणून घ्या वाटल्यास. सूडनपुसकस्य सूत्र आहे. सूडनपुसकस्य गेलाय माग, त्याचा नंबर लिहा 1142. पुढे लिहा. या सूत्राने नपुसक लिंगाला सोडून नपुसक लिंगाला सोडून अन्य लिंगामध्ये येणाऱ्या सुऔजस अम औट सुऔजस अम औट या प्रत्ययांची सर्वनाम स्थान संज्ञा आहे. सर्वनाम स्थान संज्ञा आहे. झालं? कारण आता हे जे तद्धित प्रकरण चालू झालंय ना, याकरिता मागच्या काही सूत्राचं अनुसंधान करावं लागणार आहे. त्यासाठी डोळ्यासमोर आणून देतोय मी कोणते कोणते सूत्र आपल्याला लागणार आहेत ते 4-5. तर नंबर 2 लिहा. स्वादिष्व सर्वनाम स्थाने स्वादिष्व सर्वनाम स्थाने नंबर लिहा 1417. सूत्राचा नंबर लिहिला? लिहा पुढे. या सूत्राने चतुर्थ अध्यायामध्ये प्रथम प्रत्यय सु पासून पाचव्या अध्यायातील शेवटचा कप प्रत्ययापर्यंत ज्या प्रत्ययांचं विधान झालेलं आहे त्या सर्व प्रत्ययांना स्वादी प्रत्यय असे म्हणतात. स्वादी प्रत्यय असे म्हणतात. त्यामध्ये सर्वनाम स्थान संज्ञक प्रत्यय सोडून अन्य प्रत्यय पुढे आले असता, अन्य प्रत्यय म्हणजे कोणते? स्वादी. अन्य स्वादी प्रत्यय पुढे आले असता पूर्व शब्दाची पद संज्ञा होते.
पूर्व शब्दाची पद संज्ञा होते. लागलं एवढं? काय तात्पर्य कळलं? स्वादी प्रत्यय म्हणजे काय बरं? चौथ्या आणि पाचव्या या दोन अध्यायामध्ये जितक्या बी प्रत्ययांचं विधान आहे ते साऱ्या प्रत्ययांना काय म्हणायचं? स्वादी. कारण सु कुठं आलाय? चौथ्या अध्यायाच्या आरंभी. कप कुठं आलाय? पाचव्या अध्यायाच्या शेवटी. अर्थात चौथा आणि पाचवा या दोन अध्यायातून जेवढ्या प्रत्ययांचं विधान केलं आहे त्या साऱ्या प्रत्ययांना काय म्हणायचं? स्वादी. बरोबर? त्यापैकी स्वादी प्रत्ययापैकी सर्वनाम स्थान संज्ञक प्रत्ययाला सोडून, सर्वनाम स्थान संज्ञक स्थान म्हणजे कोणतं? सोडून नपुंसकस्य सूत्राने सर्वनाम स्थान संज्ञा केली आहे. कोणत्या प्रत्ययाची? सु औ जस अम औ. ती बी नपुंसकलिंगाला सोडून आहे की नाही इतर ठिकाणी. तर ते सर्वनाम स्थान संज्ञक प्रत्यय पुढे असतील तर मग नाही, त्यांना सोडून इतर स्वादी प्रत्यय जर पुढे आले असतील तर पूर्वभागी प्रत्ययाच्या अगोदरचा जो अंग आहे त्याची काय संज्ञा केली आहे? पद संज्ञा केलेली आहे. एवढं लक्षात आलं की नाही? आहे की नाही? सुप्तिंगंतम पदम ते पण पद संज्ञा करणारं सूत्र आहे. पण इथं प्रक्रिया दशेमध्ये पद संज्ञा करणारं एक सूत्र आहे स्वादिश्व सर्वनाम स्थाने. कधी करतं? कुणाची करतं? सर्वनाम स्थान संज्ञक प्रत्यय सोडून अन्य स्वादी प्रत्यय पुढे आले असता पूर्व भागाची काय करतात? पद संज्ञा करतात. एवढं लक्षात आलं की नाही? चला नंबर 3 लिहा. यची भम. यची भम 1-4-18. लिहिलं? 1-4-18 लिहा पुढे. या सूत्राने सर्वनाम स्थान संज्ञक प्रत्यय सोडून सर्वनाम स्थान संज्ञक प्रत्यय सोडून अन्य स्वादी प्रत्ययापैकी यकारादि आणि अजादी प्रत्यय पुढे आले असता पूर्व भागाची भ संज्ञा होते. भ संज्ञा होते. झालं? बघा आता भ संज्ञा कुठं होते ध्यानात घ्यायचं आहे. वर 2 सूत्र कळाले आपल्याला. आता भ संज्ञेचा विषय चालू आहे. तर काय सांगितलं? सर्वनाम स्थान संज्ञक प्रत्यय माहितीच आहे. कोण कोण? सुऔजस अमौज नपुंसकलिंगा सोडून इतर ठिकाणचे आहे की नाही. त्याला सोडून बाकीचे स्वादी प्रत्यय म्हटलं तर काय समजायचं? स्वादी प्रत्यय शब्दाने सु पासून कप पर्यंत म्हणजेच अध्याय नंबर 4 अध्याय नंबर 5 या दोन्ही अध्यायातून ज्या प्रत्ययांचं विधान झालेलं आहे ते सर्व प्रत्यय कसे आहेत? स्वादी प्रत्यय. ठीक आहे ना? मग तर काय सांगते सूत्र याची भम? की सर्वनाम स्थान संज्ञक प्रत्यय सोडून बाकीचे स्वादी प्रत्यय त्या स्वादी प्रत्ययात देखील पुढे कोण पाहिजे? यकारादी किंवा अजादी. यकारादी किंवा अजादी प्रत्यय पुढे असेल तर पूर्व भागाची काय होणार? भ संज्ञा होणार. काय होणार जी? भ संज्ञा. सर्वात पहिले विचार करायचा की आता ज्या प्रत्ययाचं विधान आहे तो स्वादी आहे की नाही. पहिली गोष्ट स्वादी असून सर्वनाम स्थान संज्ञक सोडून आहे की नाही. दुसरी बात
तिसरी गोष्ट, यकारादी किंवा आजादी आहे किंवा नाही. यकारादी किंवा आजादी असेल तरच पूर्व भागाची काय होणार, संज्ञा होणार. एवढं लागलं ना. चला मग अजून एक लिहा पुढचं वाक्य. 4 नंबर. तद्धिताः. तद्धिताः 4:1:76. 4:1:76 लिहिलं. इथपासून ते पाचवा अध्याय समाप्त होईपर्यंत, 5वा अध्याय समाप्त होईपर्यंत ज्या प्रत्ययांचं विधान आहे, त्या प्रत्ययांचे तद्धित संज्ञा आहे. तद्धित संज्ञा आहे. झालं. बघा, तद्धिता एक सूत्र आहे, त्याचा नंबर काय सांगितला, 4:1:76. 4:1:76 चौथा अध्याय, पहिला 75 नंबर सूत्र. इथपासून तर कुठपर्यंत, 5वा अध्याय समाप्त होईपर्यंत. म्हणजे काय, चौथा आणि 5व्या अध्याय दोन्ही फक्त चौथ्या अध्यायाचे पहिले 75 सूत्र सुटले आहे की नाही. 4:1 आहे ना, 76 पासून सुरू झालं. तद्धितचा अधिकार कुठपर्यंत चालेल, 5वा अध्याय समाप्त होईपर्यंत. मग तद्धित प्रत्यय समजायचे कोणते, तद्धित हा इथपासून तर 5वा अध्याय समाप्त होईपर्यंत. कोणते प्रत्यय, तद्धित प्रत्यय. लागलं एवढं जी तद्धित संज्ञा आहे. झालं. चला अजून एक लिहा नंबर पुढचा. किती नंबर झालाय, 5वा लिहा. तद्धितेष्वचामादेहे. तद्धितेष्वचामादेहे 7:2:117. 7:2:117. तसेच कितीच 7:2:118. झालं. या सूत्राने इत, नित, तसेच कित तद्धित प्रत्यय पुढे आले असता अंगामध्ये असणाऱ्या अनेक अच पैकी प्रथम अचला वृद्धी आदेश होतो. झालं. काय कळलं अर्थ. इत, नित किंवा कित. य आहे इत ज्याचा किंवा न आहे इत ज्याचा
किंवा क आहे इत तद्धित प्रत्ययापैकी मग इत तद्धित प्रत्यय किंवा नित तद्धित प्रत्यय किंवा कित तद्धित प्रत्यय पुढे आला तर मागचं जे अंग तर अंग म्हटले त्यात अनेक अच असणार. त्यात जो पहिला अच त्याला काय होणार वृद्धी आदेश होणार. झालं एवढं कळलं. मग आता आपण प्रक्रिया लिहूया. काय कुठपर्यंत आलो आपण सूत्र अश्वपत्यादिभ्यश्च. ठीक आहे ना. त्याचं उदाहरण दिलंय काय अश्वपते हे अपत्यादी आश्वपतम. अश्वपतीचे जे अपत्य संतान त्या संतानाला काय म्हणणार आश्वपतम. आश्वपतम. ठीक आहे ना. मग लिहूया. लिहा. आणि जसं तर आता बघा तर अणप्रत्याच विधान केलंय ना 4-1-84 आहे की नाही. मग आता इथं जो अणप्रत्यय आहे त्याची तद्धित संज्ञा आहे की नाही आहे. कारण आत्ता लिहून देईल तुम्हाला तद्धिता 4-1-76 इथपासून पुढं 5व्या अध्याय समाप्त होईपर्यंत ज्या प्रत्ययाचे विधान आहे ते सर्व प्रत्यय कसे आहे अन हा सुद्धा काय आहे तद्धित प्रत्यय आहे की नाही. आणि पाठीमागून जसं तद्धिता याची अनुभूती येऊ राहिली ना तसं प्रत्यय परश्च या साऱ्यांचा अधिकार येतो आहे की नाही. ज्या प्रातिपदिकात आहे की नाही या साऱ्यांचा अधिकार. चला पुन्हा समर्थानाम प्रथमाद्वा आत्ता गेलं वर सूत्र त्याचाही अधिकार आहे. झालं ना. आणि समर्थानाम प्रथमाद्वा सूत्र आलं ना. समर्थ समर्थ म्हणजे काय अर्थबोध करविण्याकरिता समर्थ. समर्थपद म्हणजे काय अर्थबोध करविण्याकरिता समर्थपद. चला तर आपण काय करू आता लिहूया प्रक्रिया. लिहा. हा विग्रह आहे. पहिली विग्रह लिहा. अश्वपते हे अपत्यादी आश्वपतम. अर्थ लिहा. अश्वपतीची संतान आदी. अश्वपतीची संतान आदी. ठीक आहे ना. एक गोष्ट अजून ध्यानात ठेवायची आहे की तद्धित प्रत्यय हे सुबंताला होतात. काय सुबंत शब्द जसं अश्वपती शब्द आहे की नाही तसं सारे येणार उदाहरण. तिथीपासून दैत्य, कुंती कौंतेय, राधा राधेय. ठीक आहे ना जी. अशा प्रकारे तर सारे येणार आहे. तर लिहा आता. तर अश्वपते हे षष्टी की नाही तर लिहा अश्वपतिंगस. अश्वपती गस षष्टीचा प्रत्यय की नाही. पुढं कंसात लिहा उदाहरण चिन्ह तस्य अपत्यम. इत्यादी प्राग्दिव्यती अर्थामध्ये. इत्यादी प्राग्दिव्यती अर्थामध्ये कंस बंद. सूत्राना अश्वपत्यादिभ्यश्च. लिहा सूत्र. अश्वपत्यादिभ्यश्च. झालं एवढं. अश्वपत्यादिभ्यश्च सूत्राने काय केलंय अणप्रत्यय करतोय आहे की नाही. कोणत्या अर्थात करतो हे सूत्र प्राग्दिव्यती अर्थामध्ये. म्हणून कंसात लिहून देईल तुम्हाला तस्यापत्यम इत्यादी प्राग्दिव्यती अर्थामध्ये अणप्रत्यय करायचा आहे. कोणत्या सूत्राने अश्वपत्यादिभ्यश्च सूत्राने.
ठीक आहे ना. तद्धित संज्ञक अन प्रत्यय करायचा आहे. मग लिहा आता प्रक्रिया. अश्वपतींगस अधिक अन. अश्वपतींगस अधिक अन आहे की नाही. आणि तद्धित संज्ञक प्रत्यय हा अन. आणि म्हणून या आता पूर्ण समुदायाची अश्वपतींगस अन या पूर्ण याची प्रातिपदिक संज्ञा कृत तद्धित समासाश्च या सूत्राने. कृत तद्धित समासाश्च सूत्राने काय करायची. मग आता या संपूर्ण समुदायाची प्रातिपदिक संज्ञा झाली. सूत्र येईल मागचं. सुपो धातू प्रातिपदिकयो. सुपो धातू प्रातिपदिको. या सूत्राने गसचा लुक राहील काय. अश्वपती अधिक अन. अश्वपती अधिक अन मध्ये न ची इत संज्ञा हलंत्यम सूत्राने लिहित चला. हलंत्यम तस्य लोप राहील शिल्लक अ. स्थिती आहे अश्वपती अधिक अ. काय स्थिती आहे. अश्वपती अधिक अ. या स्थितीमध्ये सूत्र येत एक मागचं. तद्धितेष्वचामादेहे. आता टिप्पणीमध्ये लिहून दिले तुम्हाला. इथं तद्धित संज्ञक नित प्रत्यय बुडालाय ना. म्हणून अ तद्धित प्रत्यय अच अन राहिला अ. न इत असल्यामुळे त्याला नित म्हणायचं. तर नित असा जो तद्धित संज्ञक अन प्रत्यय पुढे आहे आणि तो प्रत्यय पुढे असता अंग कोण माग. अश्वपती. तर अश्वपती या अंगामध्ये अनेकच आहेत ना. कोण कोण उदाहरण. पुन्हा वकारोत्तरवर्ती अ. पकारोत्तरवर्ती अ. तकारोत्तरवर्ती ई. अनेक आहे म्हणजे 4 अच झाले. त्यापैकी आधी अच कोण आहे अ. मग अची वृद्धी काय होईल आ करा. आश्वपती अधिक अ. काय स्थिती आहे. आश्वपती अधिक अ. बरोबर. आता या स्थितीमध्ये याची भ संज्ञा आता टिप्पणीमध्ये लिहून दिलाय तुम्हाला. माग गेलंय सूत्र आहे. आधी प्रत्यय पुढे आहे की नाही. इथं स्वादीच्या अंतर्गत आधी प्रत्यय अ पुढे आला. म्हणून मागच्या अंगाची काय होईल भ संज्ञा. आणि भ संज्ञा झाली यस्ये तिच भ संज्ञक इकाराचा लोप. अश्वपतीमध्ये जो तकारोत्तरवर्ती ई आहे त्याचा लोप करा. आश्वपत अधिक अ जोडून द्या. आश्वपत. आता प्रातिपदिक आहेच ना. ज्या प्रातिपदिकात त्याच्या अधिकारामध्ये आणा पुन्हा स्वादी प्रत्यय आला सु. ते विशेषानुसार लिंग होतं. इथं सामान्य रूपांना पुस्तक लिंग करूया. तर आश्वपत अधिक सु. सुच्या ठिकाणी अम आदेश अतो अम. अतो अम. अमी पूर्व पूर्व एकादेश. आश्वपता. काय बनलं आश्वपताम. विशेष जर पुल्लिंग असेल तर आश्वपत रामप्रमाणे आश्वपत. स्त्रीलिंग असेल तर ती ढाण इत्यादी सूत्राने गिप प्रत्यय होऊन आश्वपती ती दीर्घ. कारण आश्वपत आधी गिंगीचा ई पुन्हा यस्येतीच भसवण्याहून यस्येतीच्या सूत्राने आश्वपत मधील अ चा लोप
त्याच्यामध्ये ई जाईल गिपचा अश्वपती नदीप्रमाणे. लागलं की नाही? अश्वपतम अश्वपत अश्वपती ती दीर्घ. लक्षात आलं जी? अश्वपती की संतान आदी हा त्याचा अर्थ आहे. लागला अर्थ? चला मग आणखीन उदाहरण दिलं इथं. गानपतम, फक्त विग्रह लिहा, प्रक्रिया हीच आहे पूर्ण. तर लिहा गणपते हे अपत्यादी गानपतम. गणपते हे अपत्यादी गानपतम. गणपतीची संतान इत्यादी. प्रक्रिया वरच्या प्रमाणेच अश्वपतम प्रमाणे. झालं जी? चला आता पुढचं उदाहरण लिहा. दितेहे अपत्यम दैत्यः. दितेहे अपत्यम दैत्यः म्हणजे काय? दितीची संतान अपत्य. दैत्यांची माता आहे दिती, देवतांची माता आहे काय? अदिती. ठीक आहे ना जी? चला तर लिहा प्रक्रिया. दिती गस. लिहिलं? कंसात लिहा. तस्यापत्यम इत्यादी अर्थामध्ये कंस बंद. तस्यापत्यम इत्यादी अर्थामध्ये सूत्र लिहा. सूत्र प्राप्त आहे प्राग दिव्यतोन. हे सूत्र प्राप्त आहे. प्राग दिव्यतोन सामान्य सूत्र आहे. म्हणजे कुठं आलंय सूत्र? तर बघा आत्ता इथं अश्वपत्त्या दिव्य सूत्र गेलं ना, तर हे सूत्र अनप्रत्यय करतं फक्त अश्वपत्ती इत्यादी गणातील शब्दांना अनप्रत्यय. परंतु त्याच्यामध्ये अंची अनुवृत्ती आली आहे तिकडून प्राग दिव्यत्वन. हे सामान्य सूत्र आहे. अर्थात प्राग दिव्यती अर्थामध्ये अनप्रत्यय होत. मग कुठं कुठं होत, कुठं कुठं होत ती चर्चा चालू झाली. अश्वपत अधिगणातील शब्दांना होत, पुढे आणखीन येईल. हे सामान्य सूत्र आहे, ते प्राप्त आहे. लागलं? प्राप्त आहे. परंतु त्याचा भाग करण्याकरिता सूत्र येत आहे नवीन. सूत्र आहे दित्य दित्यादित्य पत्युत्तर पदान्यः. दित्य दित्यादित्य पत्युत्तर पदान्यः. विधी सूत्र आहे 4:1:85. दित्य दित्यादित्य पत्युत्तर पदात पंचमीचं एकवचन. न्यः प्रथमेचं एकवचन. अर्थ पहा. दित्यादिभ्यः पति उत्तर पदाच्च प्राग्दिव्यतीषु अर्थेषु न्यः स्यात्. बोला. दित्यादिभ्यः पति उत्तर पदाच्च प्राग्दिव्यतीषु न्यः स्यात्. तो विधी कोण आहे या सूत्रात? न्य प्रत्यय आहे. न्य प्रत्यय होत. कुणाच्या पुढे कधी होत, कोणत्या अर्थात होत, तर अर्थ दिलाय कोणत्या अर्थामध्ये? प्राग दिव्यतीषु अर्थेषु. आता याचं पुन्हा बार बार सांगण्याची गरज नाही आहे. प्राग दिव्यती अर्थ म्हणजे समजून घ्यायचं, तुम्ही लिहून दिले तुम्हाला. ठीक आहे ना जी? हा. तर प्राग दिव्यती अर्थामध्ये न्य प्रत्यय होत. कोणत्या शब्दांना होत हो, तर दिलाय दित्या दिव्य. सूत्रात दिलाय दित्या दिव्य शब्दाने काय घ्यायचं? दिती, अदिती, आदित्य हे 3 शब्द. आणि पत्युत्तर पदात ते पण दिलंय. पत्युत्तर पदाच पती आहे उत्तर पद ज्याचं, अशा शब्दाला आहे की नाही? जसं उदाहरणार्थ गणपती, पती शब्द गेले सिंहपती, सेनापती, पती शब्द कुठं आला की नाही? असे पद्धत. तर कोण कोण? दिती, अदिती, आदित्य आणि पती आहे उत्तर पदामध्ये ज्याच्या असा शब्द त्याला सुद्धा होतो.
प्रत्यय कोणता निय कोणत्या अर्थात प्राग दिव्यती आदेश झाला अर्थ लक्षात आलं ना. आता द्विती शब्द आहे की नाही आणि म्हणून कोणता प्रत्यय होणार आता निय आणचा बात करून निय लिहा दितिंगस निय काय लिहिलं दितिंगस निय कृत तद्धित समासाश्च प्रातिपदिक संज्ञा सुपो धातु प्रातिपदिकयोः सुपो धातु प्रातिपदिकयोः काय होईल गस चालूक स्थिती राहिली दिती अधिक निय नियमध्ये नची संज्ञा चुटू चुटू सूत्राने राहिला य स्थिती आहे दिती अधिक य दिती अधिक य तद्धितेश्व चामादे हे आदि अचला वृद्धी. आता आदि अच कोण आहे याच्यात दकार उत्तरवर्ती अंकारा वृद्धी ई ची वृद्धी होईल आई दैती अधिक य याची भम यस्येतीच दैती मध्ये जे तकारोत्तरवरती ई त्याचा लोप दैत अधिक य जोडून द्या दैत्य काय म्हणला शब्द दैत्य दैत्य. मग आता स्वादी प्रत्यय सुवाला ऋतु विसर्ग दैत्य झालं जी. बघा किती सोपं आहे जास्त सूत्र पण लागत नाही बरोबर आहे ना. आता 2-3 सूत्रात सिद्धी होते ठीक आहे ना जी. दैत्य काय झालं याच्यामध्ये काहीच नाही. दित्या 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 दित्य प्रत्युत्तर पदान्य सूत्रान्य प्रत्यय तद्धितेश्व चामादे हे यस्येतीच स्वादि प्रत्यय मुख्य मुख्य सूत्र झालं की नाही. दैत्य पुस्तकात बघा काय दिलंय हा दित्या दिव्य प्रत्युत्तर पदाच प्राग दिव्यती ईश्वर शून्य स्यात्. अनापवाद अनापवाद म्हणजे काय अंचा अपवाद म्हणजे कोणत्या सूत्राचा प्राग दिव्य तो अन सूत्राचाही काय आहे सूत्र अपवाद सूत्र आहे. द्वितीय अपत्यम दैत्य झालं. लिहा सूत्राचा अर्थ दिती अदिती आदित्य तसेच पती उत्तरपद असलेल्या शब्दांना पती उत्तरपद असलेल्या शब्दांना प्राग्दिव्यतीय अर्थांमध्ये प्राग्दिव्यतीय अर्थांमध्ये तद्धित संज्ञक न्य प्रत्यय होतो. न्य प्रत्यय होतो. झालं. चला पुढचं उदाहरण लिहा. अदितेः अपत्यम आदित्यः. अदितेः अपत्यम आदित्यः.
अर्थ आहे अदितीची संतान. अदितीची संतान झालं. अलौकिक विग्रह आदिती गस अधिक निय. बाकीची सर्व प्रक्रिया दैत्य याप्रमाणेच आहे. आदिती गस अधिक निय झालं एवढं ना. बाकी सर्व तसंच आहे वरच्यासारखं. पुढचं उदाहरण लिहा. आदित्यस्य अपत्यम आदित्यः. आदित्यस्य अपत्यम आदित्यः. अर्थ आदित्याची संतान, सूर्याची संतान. कदाचित आदित्य असा शब्द कुठं आला तर त्याचे दोन अर्थ होऊ शकतात. आदितीची संतान असाही अर्थ होऊ शकतो किंवा आदित्याची संतान असाही अर्थ होतो. ठीक आहे ना जी. आता प्रक्रिया लिहा. आदित्यंगस अधिक न्य. आदित्यंगस अधिक न्य. कंसात लिहा तस्यापत्यम इत्यादी अर्थांमध्ये. कंसबाण. तस्यापत्यम इत्यादी अर्थांमध्ये. कंसबाण झालं. तर लिहा प्राग दिव्यतोन प्राप्त आहे. प्राग दिव्यत्वन प्राप्त आहे. भाग करून आत्ताचं सूत्र दित्य दित्यादित्य पतित्तर पदान्य सूत्राने निय प्रत्यय. तर हे प्रत्यय लिहिलाच आहे आपण. काय स्थिती लिहिली आहे. आदित्य गस अधिक निय. बरोबर आहे ना. कृत तद्धित समासाश्च हे कंपल्सरी लागणारच आता. सुपो धातु प्रातिपदिकयो हो गसचा लोक. आदित्य अधिक निय. चुटू नियमधील न ची संज्ञा लोक. आदित्य अधिक य. काय स्थिती आहे. आदित्य अधिक य. आता तद्धितेश्व चामादेहे. आदि अच कोण आहे. आ. आची वृद्धी आच होणार. आदित्य अधिक य. आता यची भम यस्येतीच. तर आदित्य मधील जो यकारोत्तरवर्ती अ त्याचा लोप करा. स्थिती होईल आदित्य हल. म्हणजे हल म्हणजे त्याच्यात अ नाही राहणार. आदित्य अधिक य ही स्थिती आहे. या स्थितीमध्ये सूत्र येत आहे नवीन. सूत्र आहे हलो यमाम यमी लोपः. हलो यमाम यमी लोपः. विधी सूत्र आहे 8-4-64. हलः पंचमीचं एक वचन. यमाम षष्टीचं बहुवचन. यमी सप्तमीचं एक वचन. लोपः प्रथमेचं एक वचन. हलः परस्य यमः लोप स्यात् वा यमी. वाचा. हलः परस्य यमः लोपः स्यात् वा यमी. हलः परस्य. हलच्या पुढे जर यम आला असेल. यम माहिती आहे की नाही. यम म्हणजे कोण. प्रत्याहार. यम शब्दाने काळ नाही घ्यायचा. ऐकीन जो लोकांना न्यायला येतो. हाय वराट या
यमंगणम या लागली तिथं कुठपर्यंत म पर्यंत आहे की नाही. कोण कोण येतील त्याच्यात अंतस्थ आणि प्रत्येक वर्गाचा 5वा यमंगणम झालं की नाही. चला मग हलच्या पुढे यम आला असेल तर ते यमचा लोप होत विकल्पाने होत केव्हा यमी पुढे यम आला असेल तर आहे की नाही. म्हणजे यम मध्ये समजा य आहे तर यच्या पुढे येच पाहिजे. यम मधला व आला हलच्या पुढे व आला तर त्याच्या पुढे सुद्धा वच पाहिजे. हे मात्र ध्यानात ठेवायचं आहे की नाही. असे नियम आहे. ठीक आहे ना. तर बघा आता स्थिती काय आहे सांगा. आदित्य अधिक य तर हल कोण घेणार इथं त. आदित्य मधलं त हल आहे की नाही. त्या हलच्या पुढे आला य तो यम आहे आणि त्याच्या पुढे यम आला कोण यच्या पुढे आला आणि म्हणून त्या यमचा म्हणजे तकारच्या पुढे असणाऱ्या यचा विकल्पाने लोप झाला तर काय जो होईल मग सोडून द्या आदित्य आहे की नाही. काय झालं आदित्य. आणि ज्या पक्षात लोप होणार नाही त्या पक्षात य ला य आदित्य य ला य दोन य राहणार तर य आदित्य. आणि मग आता स्वादी प्रत्यय सुवाना ऋतू विसर्ग करा आदित्य असं रूप बनेल. झालं ना. ते दिले पुढे इति य लोप अशा याचा लोप होऊन रूप बनलं काय जे आदित्य. ठीक. अजून एक उदाहरण दिलंय. लिहा प्राजापत्य आहे ना तर लिहा प्रजापते हे अपत्यम प्राजापत्य. प्रजापते हे अपत्यम प्राजापत्य. अर्थ प्रजापतीची संतान. झालं. लिहा प्रजापती गस अधिक निय. प्रजापती गस अधिक निय. सूत्र दित्यादित्य पत्युत्तर या पदाने निय झाला आहे. सूत्र लिहित चला. कृत तद्धित समासाश्च प्रातिपदिक संज्ञा सुपो धातु प्रातिपदिकयो गस चा लोक चुटू न चा लोप न ची संज्ञा तसे लोपान लोप. स्थिती राहील प्रजापती अधिक य. झालं. प्रजापती अधिक य. तद्धितेश्व चामादे आदि अचला वृद्धी. आदि अच कोण आहे प्र पका आहे की नाही. अ आहे प्र मध्ये अ ची वृद्धी होईल आ. तर प्राजापती अधिक य याची भम यस्य प्राजापती मधील तकारोत्तरवर्तीचा लोप प्राजापत अधिक य आहे की नाही. आता इथे हे काही सूत्र लागणार नाही. कोणतं हलो यमाम यमी लोप. हल आहे तर पण त्याच्या पुढे यम नाही ना. जर यम असतं तर पुढच्या यमला घेऊन हे झालं असतं. काहीच नाही. जोडून द्या प्राजापत्य स्वादी प्रत्ययाना ऋत्व विसर्ग प्राजापत्य. झालं. चला सूत्राचा अर्थ लिहा. हलो यमाम यमी लोप सूत्राचा अर्थ हलच्या पुढे यम वर्णांचा विकल्पाने लोप होवत पुढे यम आला असेल तर ठीक. कंसात लिहा यमचा लोप तेव्हाच होतो
यमचा लोप तेव्हाच होतो पुढे तोच यम आला असेल तर. तोच यम पुढे आला असेल तर अर्थात यच्या पुढे य, वच्या पुढे व, इत्यादी. यथासंख्य मनुदेश समानाम या सूत्रानुसार. यथासंख्य मनुदेश समानाम या सूत्रानुसार. झालं जी. बस पुढे आता 2-3 वार्तिक आहेत आणि अजून 1-2 सूत्र आहेत, है की नाही. याचा विचार आपण उद्या करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा